गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीचा डाव उधळला। गुंडाविरोधी पथकाने 2 इसमांना अग्निशस्त्रासह केलं जेरबंद। 19 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक शहरामध्ये शिवजयंती उत्सव 2026 सुरू असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई राजेश राठोड यांना 2 इसम गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने कन्या कोठारी शाळा जेल रोड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळताच गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी यांनी जेल रोड परिसरामध्ये सापळा रचला असता इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ असलेल्या भिंतीलगत 2 संशयित इसम उभे असता पोलीस पथकाने चहूबाजूने त्यांना जागीच पकडलेल्या संशयित राहुल उर्फ गोट्या प्रभाकर साठे वय 32 वर्ष व निशांत उत्तम सोनवणे वय 35 वर्ष असे सांगितले। दोघांच्या ताब्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा, पिस्तूल आणि जिवंत काडतूस स्वतःच्या कब्जात बाळगताना तसेच ते विक्री करण्याच्या उद्देशाने आणले असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे, पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले अशांनी यशस्वीरित्या केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।